कशी ते मी दाखवणार आहे. दुधीची भाजी पौष्टिक तर आहेच, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. ही दुधी आपण सर्वांनी खाल्लीच पाहिजे आणि लहान मुलांनाही दिलीच पाहिजे. तर त्यामुळे मी चण्याची डाळ घालून ही भाजी कशी बनवली, रस्सेदार भाजी कशी बनवायची आणि सुकी भाजी कशी बनवायची हे या व्हिडिओत दाखवणार आहे. तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक मोठा चमचा तेल ओतून घेतलं आहे आणि त्यामध्येच आलं लसूणची पेस्ट, राई जिरं घालून घेतले, फोडणी घालून घेतले. चांगली फोडणी तडतडल्यानंतर कांदा एक मोठा बारीक चिरून टाकला आहे आणि कढीपत्ता टाकला आहे आणि फोडणी चांगली परतून घ्यायची आपल्याला. याप्रमाणे चांगली कांदा मऊसर होईपर्यंत आपण परतून घेतला आहे आणि त्यामध्येच आता मी टॅमॅटो बारीक चिरून घातला आहे. याप्रमाणे आपण टॅमॅटोही घालून मऊसर असं शिजून घ्यायचं आहे. त्यात मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे, म्हणजे कांदा टॅमॅटो आपले चांगले शिजून निघतील. आणि हे भिजवलेले चणे, चण्याची डाळ ही मी भिजवलेली होती, ती एक बाउल घेतली आणि ती मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. याप्रमाणे चणे आपण परतून घ्यायचे आहेत. चण्याची डाळ परतून घ्यायची आहे आणि त्यामध्येच मी एक मूठ कोथिंबीर घेतली आहे, ती बारीक चिरून त्यामध्ये टाकून घेतली आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीला चव खूप छान लागते. आणि त्यात आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत. तर मसाला घेतला आहे मी 1 टेबलस्पून आणि हळद घेतली अर्धा टीस्पून, धने जिरा पावडर 1 टीस्पून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी टाकलं आहे गरम मसाला अर्धा टीस्पून. आणि आता त्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला घालायचा आहे, तो म्हणजे मॅजिक मसाला. तो मी 1 टीस्पून घालून घेतला आहे आणि चांगली भाजी परतून घ्यायची आहे. ह्या तेलावरच आपण परतून घेतलं आहे, पाणी अजून घातलेलं नाही आहे. आता त्यामध्येच मी दुधी घेतला आहे, दुधी घेतला आहे 200 ग्रॅम, तो बारीक चिरून असा घेतलेला आहे. याप्रमाणे आपण त्याच्या बारीक फोड्या करून घेतल्या आहेत आणि ते मी त्यामध्ये परतून घेणार आहे. चण्याची डाळ, दुधी सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला 1 टीस्पून हिंग घालून घ्यायचे. हिंग घातल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते, त्यामुळे हिंग तुम्ही जरूर घाला. आणि आता आपण थोडंसं पाणी घालून त्याला 10 मिनटं वाफून घेणार आहोत. मीडियम टू स्लो गॅसवरती आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर आपली अशी सुकी भाजी तयार होते. जर आपल्याला सुकी भाजी नको असेल, रस्सेदार भाजी करायची असेल, तर आपण त्यामध्ये वाटण घालायचं आहे. वाटण मी कांदा, खोबरा, आलं, लसूण भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं बारीक वाटण करून घेतलं आहे आणि ते मी 1 मोठा चमचा घालून घेतलं आहे. आणि ते वाटण घालून मी त्याच्यामध्ये अर्धा 1 कप पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून आता त्याला परत 10 मिनटं शिजून घेणार आहे, म्हणजे आपली रस्सादार भाजी तयार होईल. जर सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही वाटण